नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स या मालिकेमध्ये आपलं स्वागत. नात्यांमध्ये आपण गुंतलेले असतो आणि गुंतता हृदय हे गुंतता असं म्हणता म्हणता गुंतवळ होतो. पण न गुंतता नातं असतं कुठे? असतं का? काय वाटतं तुम्हाला? अटॅचमेंट म्हणजे प्रेम, ओलावा, संवेदनशीलता, भावपूर्णता असं वाटतं. समोरचा आनंदी तर आपण पण आनंदी आणि समोरचा दुःखी तर आपणही दुःखी. आणि हे म्हणजे प्रेम, हे म्हणजे ओलावा असं आपल्याला वाटतं. आणि डिटॅचमेंट म्हणजे विरक्ती. ही खूप थंड, कोरडी, रुक्ष, असंवेदनशील, भावनाहीन अशी वाटते. कारण विरक्ती म्हणजे संसारातून मन उठलेला, कुठेतरी जंगलात डोंगरावर तपश्चर्येला बसलेला दाढीवाला संन्यासी आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि अटॅचमेंट हीच बरी आहे, ती विरक्ती काय आपलं काम नाही असं आपल्याला वाटतं. तर आजचा मंत्र मी अलिप्त आहे आणि म्हणून मी मला आणि इतरांना चांगली मदत करू शकते. आता ही जी दोन वाक्य आहेत ती पूर्णपणे विरुद्ध वाटतात. कारण आपल्या अलिप्ततेविषयीच्या संकल्पना फारशा चांगल्या नसतात आणि तसं आपण लहानपणापासून ऐकलेलंच नसतं. समजा घरात एखादी व्यक्ती आजारी आहे, तर त्या व्यक्तीची सेवा करण्यासाठी मी शरीराने ठणठणीत असणं गरजेचं आहे, बरोबर? पण नुसतं शरीराने ठणठणीत असून पुरेसं नाही. कारण समोरच्या व्यक्तीचा आजार, वेदना, दुःख हे पाहून मी पण मनातून दुःखी, कष्टी झाले किंवा मनात राग आला, कटकट चिडचिड व्हायला लागली किंवा मनात हताश वाटायला लागलं, तर शरीराने धडधाकट असूनही सुयोग्य मदत करण्याच्या स्थितीत आपण राहत नाही. कधी कधी मग आपल्यालाच मदतीची गरज पडते, बरोबर? आपण एखाद्या व्यक्तीशी इमोशनली अटॅच असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीचीच भावना मनात तयार करतो. भावनिक गुंत्यामध्ये हे असं होतं. एकत्र दुःखी, एकत्र उदास, एकत्र रागवायचं, चिडचिड करायची, एकत्र निराश व्हायचं, एकत्र काळजी करत बसायचं. आणि त्यामुळे अटॅचमेंट म्हणजे भावनांमध्ये गुंतणं. अटॅचमेंट म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे, जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तरच, आणि मी शांत राहीन जर तू शांत राहणार असशील तरच. आणि डिटॅचमेंट म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या नकारात्मक भावनांच्या खड्ड्याच्या बाहेर राहणं. खरं तर असं जर आपण करू शकलो तरच आपण त्या व्यक्तीला मदतीचा हात देऊन बाहेर काढू शकतो. त्यामुळे डिटॅचमेंट म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे, जरी काही कारणाने तू माझ्यावर रागावला असलास तरी मी तेव्हाही शांत राहीन जेव्हा तुझी थोडीफार चिडचिड होती. तेव्हा आजपासून समोरच्या व्यक्तीच्या या नकारात्मक भावनांच्या खड्ड्याबाहेर राहायचा प्रयत्न सुरू करूया. हा विषय थोडा मोठा आहे, यावर एक खरं तर स्वतंत्र सिरीजच होऊ शकते. ही जी काही आपण सिरीज बघतोय ॲफर्मेशन्सची, ती झाल्यावर आपण ह्यावर सविस्तर बोलूया. तोपर्यंत समोरच्या माणसाच्या नकारात्मक भावनांच्या खड्ड्याबाहेर राहायचा प्रयत्न करूया. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.